इकडे मी सर्व भाज्या कट करून घेतल्या आहेत. आता स्वच्छ धुवून घेणार आहे. हे बघा स्वच्छ धुवून घेतले. इकडे कुकर पण ठेवून घेतला आहे. थोडंसं तेल टाकून घेणार आहे. कुकर गरम झाला आहे. तेल टाकून घेऊ. आता सर्व भाज्या टाकून घेणार. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो पण टाकून घेते. पावभाजी मसाला, हळद. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पाणी टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ. आता झाकण लावून व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे. आता आपण चेक करून बघू की आपली भाजी व्यवस्थित शिजली का. ही बघा व्यवस्थित शिजली आहे. आता मॅच करून घेऊ आपण. ही बघा व्यवस्थित मॅच करून घेतली आहे. इकडे कढई पण ठेवून घेतली आहे. कढई व्यवस्थित गरम करून घेते. कढई गरम झाली आहे. तेल टाकून घेऊ. थोडंसं बटर पण टाकते. हिरवी मिरची व्यवस्थित तळून घेतली आहे. पत्ताकोबी, लाल मिरची पावडर, हळद, मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता भाजी मॅच केलेली पण टाकून घेते. भाजी टाकून घेतली. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ पण टाकून घेते. आधी पण टाकलं होतं आपण भाजी शिजण्यासाठी. कोथिंबीर. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फक्त 1 ते 2 मिनटं आता व्यवस्थित एक उकळी काढून घ्यायची आहे. ही बघा आपली भाजी बनवून तयार आहे. बघू शकतात. कोथिंबीर टाकून घेते वरतून. बटर. गॅस बंद करते. आता भांड्यात काढून घेते. हे बघा इकडे आपली पावभाजी बनवून तयार आहे. बघू शकतात किती छान झाली आहे. तुम्ही पण या पद्धतीने पावभाजी बनवून बघा. खूप छान होते. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.